अहिरे सर, 100 वर्ष बँकेला पूर्ण होत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर यावर्षी 31 मार्चच्या अखेरीपर्यंत बँकेचा कसा आढावा द्याल, काय सांगाल? नमस्कार. प्रथम बँकेच्या सर्व ग्राहकांना या शतक महोत्सवानिमित्त मी धन्यवाद देतो, त्याचप्रमाणे शुभेच्छाही देतो. या आर्थिक वर्षाचा जर आपण आढावा घेतला तर या आर्थिक वर्षामध्ये नवीन आपण जवळजवळ 1083 सभासद ह्या संस्थेशी आपण जोडलेले आहे. त्याप्रमाणे जवळजवळ 25,000 एकूण सभासद आपले झालेले आहेत आणि 6.5 कोटीपर्यंत आपलं भागभांडवल गेलेले आहे. यावर्षी जो आपण टार्गेट ठेवलं होतं 300 कोटीचं, ते 300 कोटीचं टार्गेट यावर्षी आपण पूर्ण केले. तसंच 60% CD रेशो ठेवताना आपण जवळजवळ 187 पेक्षा जास्त 187 कोटीपेक्षा जास्त कर्ज पुरवठा केलेला आहे. आणि NPAच्या बाबतीत बोलायचं तर ग्रॉस NPA आपण 2%च्या वर जाऊ दिलेलं नाही या कोविड कालावधीमध्ये. आणि त्याप्रमाणे गेली 12 वर्ष नेट NPA आपण 0% गाठले. 0%चं जे उद्दिष्ट आहे ते आपण 12 वर्ष सतत सफल करत आलेलो आहे. त्यानंतर 450 कोटीच्या म्हणजे जवळजवळ 500 कोटीपर्यंत आपला मिक्स बिझनेस गेलेला आहे. यावर्षी जवळजवळ 5.5 कोटीचा ग्रॉस प्रॉफिट आपल्याला झालेल्या आहे. आणि सगळे तरतुदी पूर्ण केल्यानंतर 2.5 कोटीपर्यंत हे आपला नेट प्रॉफिट राहील. यावर्षी आपण सभासदांसाठी 11% डिव्हिडंडची रिझर्व्ह बँकेकडे शिफारस करतो आहोत. आणि हे जर परिस्थिती कोविडची सुधारली तर रिझर्व्ह बँक या जे सूचित केलेला ज्या लाभांश किंवा डिव्हिडंड आहे त्याला मान्यता देईल, अशा प्रकारची आशा आहे. आता कोविडचा कालावधी सुरू आहे. गेल्या वर्षीपासून 22 मार्च 2020 पासून कर्फ्यू लावण्यात आला. आत्ताही पुन्हा कर्फ्यू आहे. या काळामध्ये ग्राहकांना आणि सर्वसामान्य लोकांना, अन्य नागरिकांना कशाप्रकारे सुविधा बँकेच्या माध्यमातून आता मिळते? कोविड-19च्या काळात बँक कर्मचारी हे अत्यावश्यक सेवेमध्ये येत आहेत. जरी बँक कर्मचाऱ्यांना तसं फारसं महत्त्व दिलं गेलं नाही, तर माझे जे सगळे कर्मचारी बंधू आहेत, बँक कर्मचारी बंधू, यांनी फार मोठी मेहनत घेतलेली आहे. कारण फार पूर्वीच्या काळामध्ये कर्मचाऱ्यांना बँकेत येणंही फार जिकरीचं झालं होतं. कारण ट्रान्सपोर्ट नव्हतं किंवा रस्त्यावर वेळोवेळी अडवलं जात होतं. या सगळ्या गोष्टींची पर्वा न करता त्यांनी आपलं बँक गाठली. कस्टमर हा बँकेत येऊ शकत नव्हता. अशा वेळी राजापूर अर्बन बँकेचं जे टॅप बँकिंग आहे किंवा डोर स्टेप बँकिंग, हे जे त्यांनी ड्रीम प्रोजेक्ट जो बनवला होता त्याचा फार उपयोग आपल्याला या ठिकाणी झाला. आणि आपल्या कर्मचाऱ्यांनी आपल्या कस्टमरना, आपले जे ग्राहक वर्ग होता त्यांना घरी जाऊन या टॅप बँकेची सुविधा दिलेली आहे. ज्या कस्टमरना ती सेवा पाहिजे होती त्यांनी बँकेमध्ये फोन केलेले आहे आणि लगोलग स्वतःची पर्वा न करता हे कर्मचारी तिथपर्यंत पोचलेले आहेत, त्यांना सेवा दिलेल्या आहेत. आणि बहुतांश ग्राहकांना राजापूर अर्बन बँकेचे आभारसुद्धा या ठिकाणी मानलेले आहे. एक सामाजिक बांधिलकी म्हणून राजापूर अर्बन बँकेने बऱ्याचशा या कोविड काळामध्ये अनेक सेवा या ग्राहकांना, तसेच जे कोविड योद्धे आहेत यांना पुरवलेले आहेत. आता खूप असे ग्राहक आहेत की अत्यंत ग्रामीण भागामध्ये आहे, तिथे मोबाईलची, इंटरनेटची सुविधा नाही, नेटवर्क नाही.
अशा परिस्थितीत देखील बँक कशा पद्धतीने पोहोचली आणि ह्या कोविडच्या काळामध्ये कशी पोहोचली बँक? आपल्या ज्या ठिकाणी आपल्या ज्या शाखा आहेत त्या शाखेच्या म्हणजे शाखाधिकारी आहेत त्यांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या की कुठल्याही ग्राहकाने बँकेमध्ये जर फोन केला किंवा निरोप दिला किंवा हे दिलं तर त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून त्यांची जी आर्थिक अडचण आहे, कारण याच्यामध्ये काळामध्ये फार आर्थिक अडचणी, कारण बँकेतच ग्राहक येऊ शकत नव्हता आणि त्यांना जीवनावश्यक वस्तू आवश्यक होत्या, त्यांचा साठा करून त्यांना ठेवणं आवश्यक होतं, कारण त्यांना या लॉकडाऊनच्या काळात बाहेर पडता येत नव्हतं. अशा वेळेला त्यांना जी आर्थिक चणचण होती ती त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांची पूर्ण करणे आवश्यक होते. मग या दृष्टीने आमचे जे कर्मचारी होते त्यांना त्या गावामध्ये बँकेचे जे वाहन होतं किंवा बँकेच्या ज्या प्रत्येक शाखेकडे ज्या टू व्हीलर आहेत त्याच्यानुसार ते कर्मचारी त्यांच्यापर्यंत पोहोचले आणि त्यांनी त्या ठिकाणी सेवा दिली. त्याचप्रमाणे जे बँकेचे ATMs ज्या ठिकाणी आहे त्याच्यामध्ये कधीही पैशाची कमतरता जाणू नये, ग्राहकांना कॅश त्या ठिकाणी उपलब्ध व्हावी यासाठी सुट्टीच्या दिवशी बँक उघडी ठेवून आपण ती सेवा ग्राहकांना पुरवलेली आहे. आता हे 100वर वर्ष आहे, पुढचं 101 म्हणजे नवीन तुम्ही संकल्पना घेऊन तुम्ही ग्राहकांपर्यंत जाणार आहात, जनतेपर्यंत जाणार आहात. नवीन संकल्पना काय असतील? ह्याच्यामध्ये पहिलं आपण ग्राहकांना जास्त सुरक्षित सेवा देणं गरजेचं आहे. त्यानंतर फोनपे सारख्या ज्या आपण सुविधा बघतो, ई-कॉमर्सच्या ज्या सुविधा हे होत्या त्याच्यामुळे या कोविडचा जो 1-1.5 वर्षाचा जे कालावधी गेलेला आहे त्यामुळे थोडासा त्याच्यामध्ये विलंब होतो आहे, परंतु लवकरच ती सेवा आपल्या बँकेमार्फत ग्राहकांना देता येईल. म्हणजे ज्याप्रमाणे ज्या कमर्शियल बँका आहेत, ज्या खाजगी बँका आहेत, ह्या ज्या सेवा पुरवत आहेत त्या तोडीस तोड सेवा राजापूर अर्बन बँक कशा प्रकारे त्यांना देईल हे उद्दिष्ट आपण डोळ्यासमोर ठेवलं आहे. आणि लवकरच मला सकारात्मक आपण जर भूमिका घेतली तर कोविडचा कालावधी संपेल आणि एक परत आपण आपल्या जीवनाची गाडी पूर्वपदावर येईल आणि आपण या सेवा सगळ्यांना लवकरच देऊ शकू. नवीन 101व्या वर्षामध्ये पदार्पण करताना आर्थिक जे आत्तापर्यंत तुम्ही सांगितलं आर्थिक घडामोडी ह्या कशा असतील किंवा आर्थिकदृष्ट्या प्रबळ आणखीन होण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार? एक तर आत्तापर्यंत जे राजापूर अर्बन बँकेचं नावलौकिक आहे वसुलीबाबत, त्याच्यामध्ये आपण वसुलीच्या बाबतीत दरवर्षी टार्गेट ठेवतो आहे आणि त्याप्रमाणे ती वसुली करतो आहे. त्याचप्रमाणे ठेवी आणि जे कर्जाचे उद्दिष्ट आहे यावर्षी आपण ते 300 कोटीचं ठेवलं होतं. पुढील कालावधीमध्ये ते 500 कोटीपर्यंत आपण पूर्ण करण्याचा एक उद्दिष्ट ठेवलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट जे या शतक महोत्सवाच्या शुभारंभी प्रसंगी आमच्या अध्यक्ष महोदयांनी सांगितलेलं आहे की बँक आपली लवकर शेड्यूल व्हायला पाहिजे, त्याप्रमाणे आपण उद्दिष्ट पुढे आपण ठेवलेलं आहे. या बँकेचं कार्यक्षेत्र महाराष्ट्र झालेलं असल्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात या बँकेची सेवा ग्राहकांना उपलब्ध करून देण्याचा आपला मानस आहे. आता कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होताना दिसून येतो आहे. शेवटचा असा प्रश्न माझा राहील की तुमच्या सर्व ग्राहकांना काय आवाहन कराल, नागरिकांना काय आवाहन कराल, एक बँकेचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही काय आवाहन कराल? हा जो कठीण कालावधीमधून आपण सर्व जातो, जी यंत्रणा काम करत आहे ती अहोरात्र मेहनत करून या सरकारी जी यंत्रणा आहे ती अहोरात्र झगडत आहे. आपण प्रत्येकाने हे ठरवलं पाहिजे की आपण त्यांच्या कामात अडथळा न आणता आपण
ज्यांनी ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या पाळणं गरजेचं आहे. याचाच अर्थ म्हणजे मास्क घालणं जरुरीचे आहे, सुरक्षित अंतर पाळणं गरजेचं आहे. आता त्यांनी जे लॉकडाऊनचे हे केलेलं आहे तेही आपण घरी राहिलं, घरी सुरक्षित आपण आहोत. आज बरेचसे जे हॉस्पिटलायझेशन झालेले आहेत त्यांना कधी आपण घरी जातो अशा प्रकारचं त्यांचं हे झालेलं आहे. तर आपण तर घरी सुरक्षित आहोत, म्हणून आम्ही घरी बोर झालो आहे असा विचार करण्यापेक्षा आपण घरी सुरक्षित आहोत असं जर आपण विचार केला आणि घराबाहेर अगदी गरज असेल तरच बाहेर पडायला पाहिजे असं जर केलं तर हे जे कोरोना संकट आहे हे आपण आटोक्यात येऊ शकेल. आणि जो सरकारी यंत्रणेवर जो बोजा पडत आहे या सगळ्या गोष्टींचा तो पडणार नाही आणि त्यांना एक प्रकारची मदत होईल असं मला वाटते. म्हणून प्रत्येकाने या ज्या गोष्टी त्यांनी वारंवार आपल्याला सांगतायत त्याचं पालन करा. हे जे देशावरचं जे संकट आहे, जगावरचं जे संकट आहे हे टाळण्यासाठी आपलाही हातभार असू द्या एवढी माझी विनंती आहे.